वरुड ते राजुरा बाजार रस्त्यावर भीषण अपघात। शिवाई बस ते ॲटोमध्ये घडला अपघात। 4 जणांचा घटनास्थळावर मृत्यू तर 3 जणांना नागपूरला दाखल। मृतामध्ये 13 वर्षीय माही मांगुळकर यांचा समावेश। राजुरा बाजार करून वरुडकडे जाणाऱ्या ॲटोला शिवाई बसने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एकूण 7 प्रवाशांपैकी 4 जणांचा घटनास्थळावर मृत्यू झाला असून 3 जणांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे। या घटनेत 13 वर्षीय माही मांगुळकर हिचा मृत्यू झाला असून त्याचप्रमाणे कैलास घनश्याम नागदेवे, हरिभाऊ दौलत शिंदे, चिंतामण सदाशिव नागदेवे यांचा घटनास्थळावर मृत्यू झाला आहे। या अपघातात राजकुमार भलावी, मोहिनी वनदेव भोरे, प्रतिभा लाड हे गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठवण्यात आलेले आहे। घटनेमध्ये नेमका दोष कोणाचा याचा तपास वरुड पोलीस करीत आहेत। घटनेची माहिती मिळताच वाडेगाव ते राजुरा बाजारसह वरुड शहरातील नागरिकांनी घटनास्थळावर प्रचंड गर्दी केली। संतप्त नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय वरुड येथे सुद्धा गर्दी केली। सदरेली या नागरिकांना शांत करण्यासाठी तथा पांगवण्यासाठी वरुड पोलिसांना SRPFची फोर्स बोलवावी लागली। यावेळी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी तथा समाजसेवक निलेश साबळे काय म्हणाले ते बघूया। अर्ध्या तासापूर्वी राजुरा रस्त्यावर भयंकर असा अपघात झालेला आहे। अपघाताला घटनास्थळावर लगेच पोलीस पोहोचले, रुग्णवाहिका पोहोचली आणि त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये आणलेलं आहे। खूप मोठ्या प्रमाणावर नातेवाईकांनी सुद्धा इथे गर्दी केलेली आहे। परंतु काही प्रमाणात ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्या सर्व नातेवाईकांचं असो किंवा हितचिंतकाचं असो, काय मत आहे की लवकरात लवकर याच्यामध्ये काय कारवाई व्हावी, काय विषय आहे? राजूभाऊ, काय तुम्हाला सांगायचं आहे गाडेगावचा एवढ्या या अपघातात? आज अतिशय दुःखद घटना या वरुड तालुक्यामध्ये झालेली आहे आणि आज सर्व वाडेगाव, वडाळा, राजुरा बाजार, जरूड आणि शहापूर, गव्हाणकुंड येथील जे काही प्रवासी ॲटोने प्रवास करत होते त्यामध्ये वरुड वर्धा डेपोची जे बस आहे त्यांनी शिवाई बस त्यांनी या ॲटोला वळवून ॲक्सिडेंट केला आणि यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला। आणि यामध्ये जे ह्या रोडने वाहतूक होत आहे आणि रोडची अवस्था असो की या गाडी चालकाची अवस्था असो, खूप मोठ्या वेगात ह्या गाड्या धावतात। आणि संतप्त मागणी आहे, आमची एकच मागणी आहे की अतिशय एक गोरगरीब आम्ही सर्व याच्यातले येथे जीव गमावलेले आहे आणि आज सर्वांनी जे सांगितलं आहे की आम्ही हे मृतदेह आम्हाला शासनाकडून मदत मिळाल्याशिवाय आम्ही उचलणार नाही। आणि दुसरं एक की ही नक्कीच तिथे जे उभे होते त्या सर्वांनी सांगितलं की त्या बसचा दोष आहे आणि खूप वेगाने ते बस येत होती आणि याच्यात आमचे शाळेत येणारे चिमुकले असो, काही वृद्ध असो यांच्यात मृत्यू पावल्या। अतिशय दुःख आपल्या सर्वांना आम्हाला झालं आहे, म्हणून या सर्वांच्या मदत मिळावी हीच एक आमची अपेक्षा आहे। घटनास्थळावर आपण लवकर पोहोचला, घटनास्थळावरून रुग्णवाहिका येऊन आपण सगळी ती मदत कार्य केलं। काय संतप्त भावना लोकांच्या दिसून येत आहे, काय आपल्याला दोषी म्हणजे काय काय करावं भावना आहे लोक? आज माझं 38 वर्षाचं वय आहे। मी जो आज राजुरा बाजार रोडवर जो ॲक्सिडेंट पाहिला हा इतका भीषण ॲक्सिडेंट होता की माझा पहिला ॲक्सिडेंट आहे इतका मोठा झाला का। ज्या वेळेस रोड अतिशय लहान आहे, रोडानं दोन्ही बाजूनं खूप झाडसी वाढली आहे। या रोडवर कोणाचं काही लक्ष नाही आहे। या रोडवर सरकारी बसेस, शिवशाही बसेस राहो की ST राहो खूप वेगाने धावते, त्यावर कोणाचं प्रतिबिंब नाही आहे। तिकून जे प्रवासी ॲटोमध्ये बसून येत होते त्यावेळेस एका मोठ्या शिवशाहीने त्या ॲटोला इतकी भीषण धडक दिली की त्या जागी जे ॲटोत लोक होते ते मृत्युमुखी पडले। आज त्यांच्या कुटुंबावर किती मोठा घात झाला हे तेच समजू शकते, आपणही समजू शकतो। जसा मला फोन आला मी त्या घटनास्थळी धावलो, ज्यांच्यामध्ये जीव होता त्यांना उचललं, लगेच मी सरकारी दवाखान्यामध्ये आणलो। भरपूर लोकांनी सहकार्य केलं। माझं एकच म्हणणं आहे शासनाला की ह्या शिवशाहीवर आणि ह्या स्पीडवर पूर्ण कारवाई झाली पाहिजे आणि ज्या कुटुंबात ही दुःख घटना घडली त्यांना सरकारी मोबदला भेटला पाहिजे ही माझी कळकळाट विनंती आहे। त्या व्यतिरिक्त इथून कोणतीही डेड बॉडी घरी नेल्या जाईल नाही, त्यासाठी आम्ही कोणत्याही स्थळावर उतरायला तयार आहे।
आपण बघत असाल परिवहन महामंडळ गतिमान झालं, परंतु या गतिमानचा कुठंतरी वेग हा अमर्याद झाला आणि या गतिमानतेचा दुष्परिणाम म्हणावा की आज 4 जणांचा जीव गमवावा लागला. सामाजिक संघटना असेल, राजकीय पदाधिकारी असेल, सर्वांतर्फे एक प्रचंड मागणी इथे समोर येत आहे की या शिवाईच्या गतिमान वेगावर नियंत्रण असायला पाहिजे आणि मृतकाच्या वारसांना तात्काळ मदत निधी मिळाला पाहिजे. तोपर्यंत ह्या कोणत्याही इथून मृताच्या बॉडींना उचलल्या येणार नाही. परंतु यामध्ये शासन आता काय कारवाई करणार, तात्काळ मदत करणार का? बघत रहा मोर्शी दर्पण. विशेष प्रतिनिधी राहुल जाधवसह स्वप्नील आजनकर, वरुड. घटनास्थळावर रुग्णसेवक अभिषेक जाधव, निलेश साबळे, राहुल सोनोले, धनंजय चरपे, निलेश गोमकाळे यांनी तात्काळ धाव घेऊन रुग्णवाहिका बोलावली. त्यावेळी सर्व रुग्णांना तथा अपघातग्रस्तांना तातडीची मदत केली. सदरील शिवाई वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास वरुड पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात वरुड पोलीस करीत आहेत.